नमस्कार. व्यावसायिक अर्थशास्त्र अर्थात स्थूल अर्थशास्त्राच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पैशाचे मूल्य या संकल्पनेविषयी आणि फिशर यांच्या चलन संख्यामान सिद्धांताविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. वस्तू विनिमय पद्धतीत असणारे सर्व दोष पैशाच्या शोधामुळे किंवा पैसा अस्तित्वात आल्यामुळे दूर झाले आहेत. पैशाला समाजामध्ये समाज मान्यता असल्यामुळे वस्तू व सेवांची खरेदी विक्री करणे, उधारीचे व्यवहार करणे तसेच भविष्यकालीन तरतुदीसाठी पैशाचा वापर केला जातो. जगात सर्वत्र वस्तू व सेवांच्या किमती पैशामध्ये व्यक्त केल्या जातात किंवा पैशामध्ये मोजल्या जातात. वस्तूचे मूल्यमापन करणे हे पैशाचे प्रधान किंवा प्रमुख कार्य आहे. परंतु पैशाचे मूल्य कसे मोजायचे हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. ज्याप्रमाणे इतर सर्व उपयुक्त व दुर्मिळ वस्तूंना विनिमय मूल्य असते, तसेच पैसा ही एक उपयुक्त व दुर्मिळ वस्तू असल्यामुळे पैशालाही व्यवहारात विनिमय मूल्य असणे आवश्यक असते. पैशाचे मूल्य म्हणजे पैशाची खरेदी शक्ती होय. पैशाच्या एका एककाच्या साहाय्याने जेवढ्या वस्तू व सेवा खरेदी करता येतात ती पैशाची खरेदी शक्ती होय. पैशाचे मूल्य ही एक सापेक्ष संकल्पना असून पैशाचे एकक आणि पैशाच्या साहाय्याने खरेदी करता येतील अशा वस्तू व सेवा यामधील संबंध ही संकल्पना स्पष्ट करते. पैशाच्या मूल्याचा संबंध हा किंमत पातळीशी असतो. पैशाचे मूल्य व किंमत पातळी यांच्यात असणारा संबंध हा व्यस्त स्वरूपाचा असतो. म्हणजेच किमतीत वाढ झाली तर पैशाच्या मूल्यात घट होते आणि किमतीत घट झाली तर पैशाच्या मूल्यामध्ये वाढ होते. पैशाचे मूल्य कसे निश्चित होते यासंबंधी अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आपले विचार मांडलेले आहेत. तसेच वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी किंवा विचारवंतांनी पैशाच्या मूल्याच्या व्याख्या देखील दिलेल्या आहेत. त्यापैकी काही प्रमुख व्याख्या आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. त्यातली पहिली व्याख्या आहे D.H. रॉबर्टसन यांची. पैशाच्या एका नगाच्या मोबदल्यात वस्तूचे मिळणारे नग आणि त्यांचे प्रमाण म्हणजे पैशाचे मूल्य होय. म्हणजे रॉबर्टसनच्या व्याख्येनुसार पैशाचे एक जे विशिष्ट एकक असेल की उदाहरणार्थ 1 रुपया असेल, या 1 रुपयाच्या मोबदल्यामध्ये वस्तूचे जेवढे नग मिळतात किंवा वस्तूचं जेवढं प्रमाण मिळतं ते प्रमाण किंवा ती नग संख्या म्हणजे पैशाचं मूल्य होय. त्यानंतर दुसरी व्याख्या केलेली आहे प्राध्यापक सेलिग्मन यांनी. पैशाचे मूल्य म्हणजे वस्तू व सेवा खरेदी करण्याची पैशाची शक्ती असून ती सापेक्ष मूल्य स्तरावरून ओळखली जाऊ शकते. सेलिग्मन यांच्या व्याख्येनुसार देखील पैशाचे मूल्य म्हणजे पैशाची वस्तू व सेवा खरेदी करण्याची जी शक्ती आहे किंवा खरेदी शक्ती आहे त्या खरेदी शक्तीला पैशाचं मूल्य असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरी व्याख्या केलेली आहे प्राध्यापक क्राउथर यांनी. प्राध्यापक क्राउथर यांच्या व्याख्येनुसार मुद्रा मूल्य किंवा पैशाचे मूल्य म्हणजे मुद्रेचे वस्तू व सेवा विकत घेण्याचे सामर्थ्य होय. म्हणजे पुन्हा या ठिकाणी पैशाचे मूल्य म्हणजे पैशाची वस्तू व सेवा खरेदी करण्याची शक्ती किंवा क्षमता म्हणजे पैशाचे मूल्य होय. त्यानंतर चौथी व्याख्या केलेली आहे प्राध्यापक फिशर यांनी. मुद्रा मूल्य म्हणजे सामान्य क्रयशक्ती असून ती किंमत पातळीच्या व्यस्त असते. म्हणजे फिशरच्या व्याख्येनुसार मुद्रा मूल्य किंवा पैशाचे मूल्य म्हणजे ही एक सामान्य क्रयशक्ती किंवा खरेदी शक्ती आहे आणि ही खरेदी शक्ती किंमत पातळीच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे किमतीच्या व्यस्त प्रमाणात या दोन घटकांमध्ये संबंध असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी ज्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत त्यावरून आपण असे म्हणू शकतो की पैशाचे मूल्य म्हणजे पैशाची क्रयशक्ती किंवा खरेदी शक्ती होय. पैशाचे मूल्य मोजण्यासाठी म्हणजेच किंमत पातळी व पैशाचे मूल्य यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी या सूत्राचा वापर केला जातो. या ठिकाणी जे सूत्र दिले त्यानुसार पैशाचे मूल्य बरोबर 1 भागिले किंमत पातळी म्हणजेच VM बरोबर 1 भागिले P. VM म्हणजे पैशाचे मूल्य, व्हॅल्यू ऑफ मनी, आणि P म्हणजे किंमत पातळी. म्हणजे किंमत पातळी आणि पैशाचं मूल्य यांच्यामध्ये असणारा संबंध हा
व्यस्त स्वरूपाचा आहे, हे या सूत्रावरून या ठिकाणी स्पष्ट होत. तर वस्तूची किंमत जर दुप्पट झाली तर पैशाचे मूल्य निमपट होते आणि वस्तूची किंमत जर निमपट झाली तर पैशाचे मूल्य त्या ठिकाणी दुप्पट होते. किंमत पातळी अस्थिर असल्यामुळे पैशाचे मूल्यही अस्थिर असते. म्हणूनच पैशाला संपत्तीचा अविश्वासू रक्षक असेही म्हणतात. पैशाच्या मूल्याचे अंतर्गत मूल्य आणि बाह्य मूल्य असे दोन प्रकार देखील या ठिकाणी विचारात घेतले जातात. तर अशा प्रकारे ही पैशाचे मूल्याची संकल्पना या ठिकाणी आपण स्पष्ट केली आहे. त्यानंतरचा घटक आहे चलन संख्यामान सिद्धांत. जीन बोडीन या फ्रेंच अर्थशास्त्रज्ञाने 16व्या शतकात पैशाच्या मूल्यविषयक काही विचार मांडले होते. 19व्या शतकातील जे.एस. मिल यांनी याबाबत सिद्धांत मांडला होता, म्हणजे पैशाच्या मूल्याबाबतचा सिद्धांत मांडला होता. परंतु 20व्या शतकातील प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक आयर्विंग फिशर यांनी या सिद्धांताची काटेकोर मांडणी केली. म्हणून पैशाचा मूल्यविषयक चलन संख्यामान सिद्धांत हा फिशरचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. प्राध्यापक फिशर यांनी 1911 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी या आपल्या ग्रंथात चलन संख्यामान सिद्धांत मांडला आहे. फिशर यांच्या सिद्धांताला विनिमय दृष्टिकोन किंवा ट्रान्झॅक्शन अप्रोच असेही म्हणतात. प्राध्यापक फिशर यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे या सिद्धांताची व्याख्या किंवा त्याचे मध्यवर्ती विधान हे पुढील प्रमाणे आहे. प्राध्यापक फिशर यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना मुद्रेच्या परिमाणात होणाऱ्या प्रत्येक परिवर्तनामुळे वस्तूच्या किंमत पातळीमध्ये प्रत्यक्षपणे आणि अनुपातिक किंवा प्रमाणशीर बदल होतात. म्हणजे फिशरच्या व्याख्येनुसार अर्थव्यवस्थेतील इतर परिस्थिती जर स्थिर असेल तर चलनाच्या प्रत्येक नगसंख्येमध्ये होणारा जो बदल आहे त्या बदलामुळे वस्तूच्या किमतीमध्ये प्रत्यक्षपणे तसा प्रकारचा बदल होतो आणि चलनाच्या संख्येतील बदलानुसार त्या ठिकाणी वस्तूच्या किमतीमध्ये होणारा बदल देखील प्रमाणशीर असतो. म्हणजे चलनाची संख्या जर दुप्पट झाली तर वस्तूची किंमत देखील दुप्पट होते. म्हणजे हे प्रमाण या ठिकाणी निश्चित असतं. इतर परिस्थिती कायम असताना अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा जर दुप्पट केला तर वस्तूच्या किमतीसुद्धा दुप्पट होतात आणि पैशाचे मूल्य निमपट होते. या उलट पैशाचा पुरवठा जर निमपट केला तर वस्तूच्या किमती निमपट होतात आणि पैशाचे मूल्य मात्र या ठिकाणी दुप्पट होते. पैशाचे मूल्य हे पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा या दोन घटकांवर अवलंबून असते. ही कल्पना प्राध्यापक फिशर यांनी सुद्धा आपल्या चलन परिमाण सिद्धांताला आधारभूत मानलेली आहे. त्यामुळे पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यापैकी कशातही बदल झाला तरी देखील त्याचा पैशाच्या मूल्यावर प्रभाव पडून पैशाचे मूल्य बदलल्याशिवाय राहत नाही. प्राध्यापक फिशर यांचा पैशाच्या मूल्याबाबतचा जो चलन संख्यामान सिद्धांत आहे तर तो चलन संख्यामान सिद्धांत काही गृहीतांवर आधारित आहे. त्यातलं पहिलं गृहीत आहे किंमत पातळी निष्क्रिय घटक. किंमत पातळीवर समीकरणातील इतर घटकांचा परिणाम होतो. म्हणजेच पैशाच्या संख्येमध्ये वाढ झाली, घट झाली, पैशाचा भ्रमणवेग वाढला, कमी झाला तर या घटकांचा किंमत पातळीवर परिणाम होतो. परंतु किंमत पातळीचा इतर घटकांवर कोणताही प्रभाव दिसून येत नाही, कारण सर्वसाधारण किंमत पातळी हा घटक निष्क्रिय असल्याचे या ठिकाणी गृहीत मानले आहे. त्यानंतर दुसरं गृहीत आहे पैशाची मागणी स्थिर असते किंवा कायम असते. पैशाची मागणी म्हणजे स्वतःजवळ पैसा बाळगण्याची इच्छा होय. ही इच्छा फिशर यांनी कायम व स्थिर असल्याचे गृहीत मानलेले आहे. पैशाची मागणी ही अल्प काळात स्थिर असते, त्यामुळे किंमत पातळीवर पैशाच्या पुरवठ्याचाच परिणाम होतो असं या ठिकाणी गृहीत मानलेलं आहे. त्यानंतर तिसरं गृहीत आहे पूर्ण रोजगार. अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार अस्तित्वात असतो, त्यामुळे उत्पादनाची सर्व साधने अगोदरच पूर्णपणे वापरली गेली असल्याने पैशाच्या पुरवठ्यात वाढ होत नाही आणि उत्पादनाचे सर्व घटक अगोदरच वापरलेले असल्याने उत्पादनामध्ये देखील वाढ होत नाही असं या ठिकाणी पूर्ण रोजगाराचं गृहीत मानलेलं आहे.
त्यानंतर चौथं गृहीत आहे, पैशाची मागणी विनिमय माध्यमाच्या हेतूसाठी केली जाते. पैशाची मागणी ही फक्त विनिमय माध्यमाच्या हेतूसाठी केली जाते. म्हणजेच पैशाच्या साह्याने वस्तू व सेवांची खरेदी विक्री करण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. पैशाचा संचय केला जात नसल्याने पैशाचा पुरवठा दुप्पट झाला तर वस्तूची मागणी दुप्पट होऊन किंमत पातळी दुप्पट होते, असं या ठिकाणी गृहीत मानलेलं आहे. त्यानंतर पाचवं गृहीत आहे, टी हा घटक स्वतंत्र आहे. फिशर यांनी टी म्हणजे एकूण व्यवहारांची संख्या कायम असून त्यावर इतर घटकांचा परिणाम होत नाही, म्हणजेच टी हा घटक स्वतंत्र असून तो अल्पकाळामध्ये स्थिर असतो असे गृहीत मानलेले आहे. त्यानंतर सहावं गृहीत आहे, यम आणि यम1 यांच्यातील संबंध प्रमाणशीर असतो. यम म्हणजे कायदेशीर पैसा किंवा वैधानिक पैसा आणि यम1 म्हणजे वैधानिक पैशात यम1 म्हणजे पतपैसा. यम म्हणजे कायदेशीर किंवा वैधानिक पैशाचा पुरवठा आणि यम1 म्हणजे पतपैशाचा पुरवठा यांच्यामध्ये प्रमाणशीर व स्थिर संबंध असतो. म्हणजेच यममध्ये जर दुप्पट वाढ झाली, म्हणजे यम जर दुप्पट झाला तर यम1 मध्ये देखील दुप्पट वाढ होते, म्हणजेच यम1 देखील त्या ठिकाणी दुप्पट होतो असं गृहीत मानलेलं आहे. त्यानंतर सातवं गृहीत आहे, व्ही हा स्वतंत्र व अल्पकाळात स्थिर असलेला घटक आहे. व्ही म्हणजे कायदेशीर पैशाचा विनिमय भ्रमणवेग होय. भ्रमणवेग हा घटक स्वतंत्र असून अल्पकाळामध्ये स्थिर असतो असं गृहीत मानलेलं आहे. त्यानंतर आठवं गृहीत आहे, व्ही आणि व्ही1 यातील संबंध प्रमाणशीर असतो. व्ही म्हणजे कायदेशीर पैशाचा भ्रमणवेग आणि व्ही1 म्हणजे पतपैशाचा भ्रमणवेग यांच्यामध्ये प्रमाणशीर संबंध असतो. म्हणजेच व्ही जर दुप्पट झाला तर व्ही1 देखील दुप्पट होतो, परंतु व्ही हा घटक स्थिर असल्याचे गृहीत मानले असल्याने व्ही1 हा घटक देखील स्थिर असतो असं गृहीत मानलेलं आहे. त्यानंतर नववं गृहीत आहे, पैशाचा पुरवठा व किंमत पातळी. पैशाचा पुरवठा व किंमत पातळी यांच्यामध्ये प्रत्यक्ष व प्रमाणशीर संबंध असतो. त्यानंतर 10वं गृहीत आहे, दीर्घकाळ. अर्थव्यवस्थेतील पैशाची संख्या ही चलनविषयक व्यवस्था आणि मध्यवर्ती बँकेचे धोरण यावर अवलंबून असते आणि हा सिद्धांत दीर्घकाळामध्ये लागू पडतो असं या ठिकाणी गृहीत मानलेलं आहे. पैशाची मागणी ही व्यवहाराच्या मूल्यांच्या प्रमाणात असते असं देखील या ठिकाणी गृहीत मानलेलं आहे. तर अशा प्रकारे ही जी वेगवेगळी गृहीतं आहेत या गृहीतांवर आधारित फिशर यांचा चलन संख्यामान सिद्धांत आहे. या चलन संख्यामान सिद्धांतानुसार पैशाचे मूल्य, पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यावर अवलंबून असते. ही कल्पना फिशर यांनी आपल्या चलन संख्यामान सिद्धांतामध्ये आधारभूत मानलेली आहे. पैशाची मागणी ही वस्तू व सेवा यांच्या मागणीवर अवलंबून असते. म्हणजेच देशातील पैशाची मागणी ही त्या देशात खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू व सेवांच्या एकूण किमती एवढी असते. पैशाची मागणी किती असते किंवा किती असेल हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे. पैशाची मागणी बरोबर पी गुणिले टी. पी म्हणजे किंमत आणि टी म्हणजे व्यवहारांची संख्या बरोबर त्या ठिकाणी पी टी. म्हणजे पैशाची मागणी बरोबर पी टी हा घटक या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. प्राध्यापक फिशर यांनी पैशाच्या पुरवठ्यात कायदेशीर पैसा आणि पतपैसा या दोघांचाही समावेश केला आहे. अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा पैशाची गतिशीलता किंवा भ्रमणवेगावर अवलंबून असतो. विशिष्ट कालावधीत चलनाचे एक एकक जितके व्यापारी व्यवहार करीत असेल किंवा जितक्या व्यापारी व्यवहारात प्रत्येक रुपयाचा उपयोग केला जाईल किंवा होईल त्याच्या सरासरीला पैशाचा भ्रमणवेग असे म्हणतात. तर पैशाचा पुरवठा निर्धारित करणारा जो घटक आहे तो घटक म्हणजे यम आणि व्ही. ज्या ठिकाणी पैशाचा पुरवठा बरोबर यम गुणिले व्ही बरोबर यम व्ही. म्हणजेच पैशाची मागणी या ठिकाणी पी आणि टीच्या सहाय्याने मोजली जाते. म्हणजे पी टी बरोबर पैशाची मागणी आणि यम व्ही बरोबर आता पैशाचा पुरवठा. प्राध्यापक फिशर यांचे चलन संख्यामान सिद्धांताचे जे समीकरण आहे तर ते समीकरण हे पुढील प्रमाणे आहे. म्हणजे या समीकरणाच्या सहाय्याने प्राध्यापक फिशर यांनी चलन संख्यामान सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. पैशाचे मूल्य निश्चित होण्यासाठी पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा हे दोन घटक समान असावे लागतात. म्हणजे पैशाची मागणी बरोबर पैशाचा पुरवठा.
पैशाची मागणी म्हणजे पी टी आणि पैशाचा पुरवठा बरोबर एम व्ही, जे पी टी बरोबर एम व्ही. प्राध्यापक फिशर यांचं जे समीकरण आहे ते समीकरण म्हणजे त्या ठिकाणी पी टी बरोबर एम व्ही म्हणून पी बरोबर एम व्ही भागिले टी. पी म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी, एम म्हणजे एकूण व्यवहारांची संख्या, एम म्हणजे कायदेशीर पैशाचा पुरवठा आणि व्ही म्हणजे पैशाचा भ्रमणवेग. या समीकरणामध्ये व्ही आणि टी हे घटक स्थिर आहेत, त्यामुळे एममध्ये जर बदल झाला तर पीमध्ये बदल होऊन पैशाच्या मूल्यात बदल होतो. परंतु पैशाच्या पुरवठ्यात कायदेशीर पैशाबरोबरच पत पैशाचा देखील समावेश होतो. त्यामुळे प्राध्यापक फिशर यांनी पत पैशासह सुधारित समीकरण मांडलेले आहे की आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये कायदेशीर पैशाबरोबरच बँकांनी निर्माण केलेल्या पत पैशालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण व्यापारी बँका पतनिर्मिती करून पैशाचा पुरवठा वाढवतात. त्यामुळे फिशर यांनी आपल्या समीकरणात पत पैशाचा समावेश करून सुधारित विनिमय समीकरण स्पष्ट केले आहे. तर ते सुधारित विनिमय समीकरण या ठिकाणी आपण बघू. पी टी बरोबर एम व्ही अधिक एम वन व्ही वन, म्हणून पी बरोबर एम व्ही अधिक एम वन व्ही वन भागिले टी. म्हणजे या ठिकाणी प्राध्यापक फिशर यांनी जो कायदेशीर पैसा आहे त्या कायदेशीर पैशाबरोबरच पत पैशाचा यामध्ये समावेश केला आणि पत पैशाच्या भ्रमणवेगाचा देखील या ठिकाणी समावेश केलेला. तर हे जे सूत्र आहे किंवा हे जे समीकरण आहे तर हे समीकरण आपण उदाहरणाच्या सहाय्याने अधिक स्पष्ट करू शकतो. उदाहरणार्थ कायदेशीर पैशाचे प्रमाण म्हणजे यम हे ₹4,000 आहे. त्याचा भ्रमणवेग म्हणजे यमचा भ्रमणवेग म्हणजेच व्ही हा 5 आहे. त्यानंतर बँक निर्मित पैशाचे म्हणजेच पत पैशाचे प्रमाण म्हणजेच यम वन हे ₹8,000 आहे आणि पत पैशाचा भ्रमणवेग म्हणजेच व्ही वन देखील 5 आहे, कारण व्ही आणि व्ही वन हे दोन्ही समान आहेत किंवा एक स्थिर आहेत असं गृहीत मानलं आहे. अशा परिस्थितीमध्ये व्यवहाराची एकूण संख्या ही म्हणजेच टी ही 5,000 असेल. तर चलनाचे मूल्य किती? चलनाचे मूल्य मोजण्यासाठी सर्वप्रथम किंमत पातळी माहिती करून घ्यावी लागेल. किंमत पातळी माहिती करून घेण्यासाठी या सूत्राचा या ठिकाणी वापर केला जातो. पी बरोबर एम व्ही अधिक एम वन व्ही वन भागिले टी बरोबर एम बरोबर 400 व्ही गुणिले 5 अधिक एम वन 8,000 व्ही वन 5 म्हणजे 8,000 गुणिले 5 त्याला भागिले 5,000 बरोबर 20,000 अधिक 40,000 त्याला भागिले 5,000 बरोबर 60,000 त्याला भागिले 5,000 बरोबर 12. जे अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी किंमत पातळी तर ती किंमत पातळी या ठिकाणी 12 आलेली. किंमत पातळी 12 असेल तर चलनाचे मूल्य किती हे मोजण्यासाठी या सूत्राचा या ठिकाणी वापर केला जातो. पैशाचे मूल्य बरोबर 1 भागिले किंमत पातळी किंवा VOM व्हॅल्यू ऑफ मनी इज इक्वल टू टी भागिले एम व्ही अधिक एम वन व्ही वन. यापैकी कुठल्याही एका सूत्राचा वापर या ठिकाणी केला जातो. तर आपण प्रथम या सूत्राचा विचार करून पैशाचे मूल्य मोजू. 1 भागिले किंमत पातळी या ठिकाणी आलेली आहे 12. तर 1 भागिले 12 बरोबर 0.083 एवढं उत्तर त्या ठिकाणी आलं. म्हणजे पैशाचं मूल्य हे 0.083 एवढं आहे. किंवा या ठिकाणी जर विचार केला तर टी भागिले एम व्ही अधिक एम वन व्ही वन टी 5,000 आहे आणि एम वन अधिक एम वन व्ही वनचं मूल्य 60,000 आहे. त्यामुळे 1 भागिले 12 बरोबर 0.083 म्हणजे या ठिकाणी पैशाचं मूल्य किंवा चलनाचं मूल्य हे 0.083 एवढं आलेलं आहे. म्हणजे प्राध्यापक फिशर यांच्या मतानुसार इतर परिस्थिती स्थिर असताना पैशाच्या परिमाणात होणाऱ्या प्रत्येक परिवर्तनामुळे किंवा बदलामुळे वस्तूच्या किंमत पातळीमध्ये प्रत्यक्षपणे आणि प्रमाणशीर बदल होतात. फिशर यांनी आपला सिद्धांत व समीकरणावरून काही जे निष्कर्ष काढलेले आहेत ते निष्कर्ष आपण या ठिकाणी विचारात घेऊयात. त्यातला पहिला निष्कर्ष आहे पैशाच्या पुरवठ्यात ज्याप्रमाणे बदल होईल त्याच प्रमाणात किंमत पातळीमध्ये बदल होतो. म्हणजेच इतर घटक स्थिर असताना पैशाचा पुरवठा दुप्पट झाला तर किंमत पातळी दुप्पट होते. या उलट पैशाचा पुरवठा पूर्वीपेक्षा अर्धा किंवा निम्मा झाला तर किंमत पातळी देखील निम्मी होते.
त्यानंतर दुसरा निष्कर्ष या ठिकाणी काढलेला आहे की इतर घटक किंवा परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या पुरवठ्यात वाढ झाल्यास किंमत पातळीत घट होते. तर वस्तूच्या पुरवठ्यामध्ये जर घट झाली तर किंमत पातळीमध्ये वाढ होते. म्हणजेच वस्तूचा पुरवठा व किंमत पातळी यांच्यातील संबंध हा व्यस्त स्वरूपाचा असून तो प्रमाणशीर असतो. म्हणजेच वस्तूचा पुरवठा जर दुप्पट झाला तर किंमत पातळी निम्मट होते आणि वस्तूचा पुरवठा जर अर्धा झाला तर किंमत पातळी त्या ठिकाणी दुप्पट होते. त्यानंतर तिसरा निष्कर्ष काढलेला आहे की पैशाचे मूल्य व किंमत पातळी यांच्यात व्यस्त संबंध असतो. म्हणजेच इतर परिस्थिती किंवा इतर घटक स्थिर असताना जर किमतीत वाढ झाली तर पैशाचे मूल्य घटते आणि किमतीत जर घट झाली तर पैशाचं मूल्य त्या ठिकाणी वाढत. किमतीत वाढ झाल्यास पैशाच्या मूल्यात होणारा जो बदल आहे तर तो बदल देखील त्या ठिकाणी प्रमाणशीर असतो. म्हणजे किंमत जर दुप्पट झाली तर पैशाचे मूल्य निमपट होतं आणि किंमत जर निमपट झाली तर पैशाचं मूल्य त्या ठिकाणी दुप्पट होतं. तर अशा प्रकारे हा फिशरचा चलन संख्यामान सिद्धांत आहे. हा चलन संख्यामान सिद्धांत आकृतीच्या साहाय्याने देखील या ठिकाणी स्पष्ट करता येईल की या आकृतीमध्ये OX अक्षावर चलन परिमाण दर्शवलेलं आहे आणि OY अक्षावर किंमत पातळी दर्शवलेली आहे. या ठिकाणी OR ही जी रेषा आहे तर ही रेषा चलन परिमाण व वस्तूची किंमत पातळी यांच्यातील संबंध दर्शवते. म्हणजे चलन परिमाणात वाढ झाली तर किंमत पातळीमध्ये देखील वाढ होते. या दोन घटकांमध्ये जो समस्वरूपाचा संबंध आहे की पैशाची संख्या आणि किंमत पातळी यांच्यातील समसंबंध दर्शवण्याचं कार्य OR ही रेषा करते. अर्थव्यवस्थेमध्ये ON एवढे चलन जर असेल किंवा एवढे चलन परिमाण असताना वस्तूची किंमत पातळी O पासून तर P पर्यंत एवढी आहे. आता चलन परिमाणामध्ये वाढ होऊन चलनाचं परिमाण हे O पासून तर N पर्यंत एवढं झालं. म्हणजे चलनाच्या संख्येमध्ये ON पासून ON1 पर्यंत जर वाढ झाली तर किंमत पातळीत देखील वाढ होऊन नवीन किंमत पातळी OP1 एवढी होत. म्हणजे किंमत पातळीमध्ये P पासून तर P1 पर्यंत वाढत. म्हणजे चलनाचं प्रमाण N पासून N1 पर्यंत जर वाढलं तर किंमत पातळी P पासून P1 पर्यंत वाढते. या उलट चलन परिमाणात घट होऊन जर चलनाचं प्रमाण N पासून N2 पर्यंत घटलं म्हणजे चलनाचं प्रमाण ON2 एवढं झालं तर किंमत पातळीमध्ये देखील घट होऊन किंमत पातळी P पासून तर P2 पर्यंत घटते. म्हणजेच ON2 या चलन संख्येला OP2 ही किंमत पातळी अस्तित्वात येते. चलनाच्या प्रमाणात होणारा जो बदल आहे तर त्या बदलाच्या समदिशेने आणि समप्रमाणात किंवा प्रमाणशीर स्वरूपात बदल हा किंमत पातळीमध्ये होत असल्याचं या ठिकाणी स्पष्ट होतं. आणि किंमत पातळीच्या व्यस्त प्रमाणात बदल हा चलन संख्यामान सिद्धांत चलनाच्या मूल्यामध्ये होत असल्याचं स्पष्टीकरण हे चलन संख्यामान सिद्धांताच्या साहाय्याने केलं जातं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण चलनाचं मूल्य ही संकल्पना आणि प्राध्यापक फिशर यांचा चलन संख्यामान सिद्धांत याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.